मालेगाव बॉम्बस्फोटात तपासाच्या वेळी मोदींचं नाव घेण्यासाठी मोठा दबाव. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या दाव्याने खळबळ. तत्कालीन तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर बोट. सनातनी दहशतवादी शब्द वापरल्यानं पृथ्वीराज चव्हाण वादाच्या केंद्रस्थानी. शिवसेनेची चव्हाणांविरोधात आंदोलनं तर सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. आव्हाडांचा हल्लाबोल. पुण्याच्या उद्योग क्षेत्रावरील दादागिरीवर फडणवीसांचं कठोर भाष्य. दादागिरीमुळे विकासाला खीळ. अजित पवारांसमोरच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावा. अजित पवारांचं प्रत्युत्तर. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल. मराठी संपवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप. भारतीय भाषेला विरोध मात्र इंग्रजीसाठी पायघड्या का? मुख्यमंत्र्यांचा सवाल. भ्रष्टाचारी तितुका मिळवावा. भाजप पक्ष वाढवावा. उद्धव ठाकरेंची भाजपवर विखारी टीका. भ्रष्टाचाराशिवाय भाजपत प्रवेश मिळत नसल्याचंही हल्लाबोल. वसतिगृहासाठी कितीही मागा मंजूर करू. आपल्या बापाचं काय जातंय? वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी. यवतमधल्या हिंसाचारानंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. तर राऊत आणि सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल. अजित पवारांच्या रायगड दौऱ्यात शिवसेनेला धक्का. गोगावलेंचे खंदे समर्थक राजीव साबळे राष्ट्रवादी. रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झालेला नाही. गोगावलेंचं चॅलेंज. अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्ब नंतर पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा. स्वदेशी वस्तूंची खरेदी करा. पंतप्रधानांचं आवाहन. माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णाला कोर्टाचा दणका. मोलकरणीच्या बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा. बंगळुरूच्या विशेष कोर्टाचा निर्णय. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर मैदानात. तर कोर्टाच्या आदेशानंतरच महादेवीचं स्थलांतर. तिच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध. वनताराची भूमिका. दादरमध्ये कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल. हायकोर्टाच्या मनाईनंतरही आदेश न पाळल्यानं कारवाई. नागपुरात प्रेमाच्या जाळ्यात उडत तब्बल 8 जणांशी लग्न. तरुणीकडून आर्थिक फसवणूक. आरोपी लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.